नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या माणसावर आहे, ज्याला माणसावरती आपण सर्वजणच बोलत असतो, ज्या नेत्यावरती आपण मराठी म्हणून अनेक जण प्रेम करत असतो. पण तो नेता वाट चुकायला लागला, नको ते बोलायला लागला की मग कसं होतं, अरे हा नक्की करतोय काय, असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये उभा राहतो. म्हणून आजचा व्हिडिओ आहे त्या नेत्याच्या किंवा त्या साहेबांच्या त्या मनसैनिकांना मला सांगायचं आहे की साहेबांना जरा आवरा. कारण साहेब जात आहेत चुकीच्या मार्गाला, बोलत आहेत चुकीचं आणि त्यांना जे काही वाटतंय ते सगळं चुकीचं आहे, एवढं मी छाती ठोकपणे सांगू शकतो. आता मेन मुद्द्यावरती राज ठाकरेंकडे आता ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने जायचं त्यांचं चालू झालं आहे. म्हणजे बघा, एक गोष्ट राजकारणातली समजून घ्या, हे राज ठाकरे कशाला कंटाळून बाहेर पडले होते तुम्हाला माहिती आहे? शिवसेनेच्या वेळेला हेच हे उद्धव ठाकरे, संजय राऊत ते म्हणले ना, बाबा हे बडवे आजूबाजूचे आणि हे सगळे, तो एक मुद्दा असू शकतो. दुसरा म्हणजे त्यांना कार्याध्यक्ष करता की बाळासाहेबांनी केलं नाही की बाबा त्या शिवसेनेची कमान राज ठाकरेंच्या हाती दिली नाही, तो एक कुठं ना कुठंतरी एक अपमान म्हणून या दोन कारणातून ते बाहेर पडले. दुसरं काही कारण नाही, काहीही कारण नाही आहे. 17 वर्ष 18 वर्ष काय झाले असतील त्यांच्या, ते नवीन पक्ष त्यांनी काढला, संघटना काढली त्याला, आणि आज पुन्हा तेच राज ठाकरे कशाच्या निवडणुकीसाठी भाव एकत्र येत आहेत? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. अर्थात त्यांना महाराष्ट्रभर जादू दाखवता येणार नाही हे निश्चित आहे, कारण आमदार केला आहे त्यांचा एकही आमदार येऊ शकला नाही. हे राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंसोबत जायची समीकरणं लावत आहेत आणि हे संजय राऊत त्यांच्यामधले दुवा बनलेत. बघा आता हे राज ठाकरे कशा यांची भाषा बोलायला लागलेत. ते प्रश्न हा आणि महत्त्वाचा आहे की राज ठाकरेंसारखा एक मोठा नेता, एक अभ्यासू नेता असं आपण सगळेजण म्हणतो, तो नेता असं काहीतरी बोलायला लागला की खरोखर त्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं राहतं की हा नेता खरंच मीडियाने मोठा केला आहे की यांच्याकडे खरंच त्या सगळ्या क्वालिटीज आहेत. मी जेव्हा ओव्हरऑल सगळा अभ्यास करतो तर निश्चित त्यांच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज आहेत, पण कधीकधी त्या असे युटर्न आणि असे पुढं रिव्हर्स आणि त्यांचे गेअर सगळे पडतात, ते काही समजत नाही नक्की कुठं त्यांना जायचं आहे, यांचं ध्येय यांचं नक्की काय आहे. अरे बाबा, एका पक्षात राहा. आत्ता खासदारकीला नरेंद्र मोदींच्या मंचावरती दिसला, आमदारकीला लगेच विरोधात गेला, आता भावासोबत जात आहे, तिसरीच चौथीच भाषा बोलताय. चला आम्ही 2-3 वर्ष बोलतोय तर चला आज आम्हाला लाज वाटायला लागली की काय नक्की बोलून गेलो. चांगलं ठीक, पण अशी काही वक्तव्य ती खरोखर चीड आणि राग आणणारी आहेत आणि कधी खरंच राज ठाकरे एक प्रगल्भ नेता आहेत का हा प्रश्न करणारी आहेत. पहलगामचा जो हल्ला झाला, ज्या हल्ल्यामध्ये 4 अतिरेक्यांनी त्या सगळ्या आपल्या लोकांना मारलं हिंदू म्हणून विचारून, त्याच्यावरती काल जे ऑपरेशन सिंदूर चालू झालं, त्या ऑपरेशनवरती राज ठाकरे प्रश्न उपस्थित करतायत. ते संजय राऊत आधी बोलले की याचं श्रेय भारतीय आर्मीला द्यायला पाहिजे, नरेंद्र मोदींना द्यायला नको. मग इंदिरा गांधींनी जे काही केलं त्याचं श्रेय इंदिरा गांधींना कशाला देता? नका देऊ, तेही भारतीय लष्कराला द्या. इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशॉ यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापतीत थांबत नाहीये, त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचे, तुमची काय तयारी आहे, तुम्ही तयार आहात का? जनरल माणिकशॉ म्हटले आम्हाला 8 दिवस तयारी. 8 दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला, पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बनला. त्याला म्हणतात लीडरशिप, नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती. ऑपरेशन सिंदूर को ये मोदी ने खुद मॉनिटर किया. मुझे मालूम, प्रधानमंत्री कभी मॉनिटर नहीं करता, भारतीय सेना के जो सेनापति होते हैं मॉनिटर करते हैं, क्योंकि प्रधानमंत्री ने उसकी पूरी जिम्मेदारी भारतीय सेनापति, यूरोपियन सेनापति हो, जनरल से, चाहे एयर चीफ मार्शल हो, एडमिरल साहब हो नगर के, या हमारे जनरल साहब, उनके ऊपर उनको मालूम है क्या करना है क्या नहीं करना है. प्रधानमंत्री हो, राष्ट्रपति तो तीनों सेना दलों के प्रमुख हैं, वही प्रमुख है ना, तो राजनीति की बात अब नहीं होनी चाहिए. बरं सारं कुठेही काही घडलं त्याचं राऊतांना बोलायच लागतं, आणि काय बोलतात ते यार. खरंच राजकीय माणूस एखादा इतकी खालच्या थराला जाऊन बोलत बसेल हे आपल्याला खरंच मला तरी पटत नाही आहे. आणि राज ठाकरे आता त्यांच्या टोळीला जाऊन सामील झालेत, म्हणजे होणार आहेत, झालेत म्हणजे अजून तरी आतल्या धुसफूस चालू आहे, पण होणार आहेत अशा बातम्या येत आहेत. हेच राज ठाकरे असं बोलतायत. भारतात जो आता कुठे ते पहलगामला जो हल्ला झाला, मी ज्यावेळेला त्याच्यावरचं मी पहिलं ट्विट ज्यावेळेला केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं, कळलं का? युद्ध हे काय उत्तर नाही. आता जो अमेरिकेमध्ये 2 ट्विन टावर्स पडले, पेंटागॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं, त्यांनी ते अतिरेकी ठार मारले. हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे. मुळात
ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे. मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे. पाकिस्तानला काय बरबाद, अगोदरच बरबाद झालेला देश येतो, त्याला काय बरबाद करणार तुम्ही? आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये. ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत, तिथे सिक्युरिटी का नव्हती, हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून ह्याला हुडकून काढणं हे जास्त महत्वाचं आहे की एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही काही युद्ध हे का त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं की या सगळ्या याच्यामध्ये कसं सरकारच्या चुका ह्या तुम्हाला दाखवल्याच पाहिजे. आज ज्या वेळेला हा प्रकार झाला, तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते, अर्धवट दौरा सोडला त्यांनी, तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले. मला असं वाटतं ते गोष्ट करायची गरज नव्हती. त्याच्यानंतर ते केरळमध्ये जाऊन तिकडे अदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं, त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला, तिकडे द्याल. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. आणि त्याच्यानंतर येऊन ते काही मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर स्ट्राईक करायचं, मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं. जे अतिरेकी आहेत, ज्यांनी हा हल्ला केलेला आहे, मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं, त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन्स करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे. आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना, खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते कळलं का. आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय. मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही. आज नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत, हे ड्रग्ज येत आहेत कुठून, काय येत आहेत, मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे. लहान लहान पोरं आता ड्रग्ज यायला लागली, शाळा कॉलेजमधली पोरं, ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा, हे प्रश्न महत्वाचे. युद्ध हे काय ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं ते प्रश्न परत मी ते सांगतो ना, हे काही नावं बिवं देऊन ह्याने काही भावनाचा काही विषय येत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की काय पाऊल उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काय आवश्यकता नव्हती. काय बोलले राज ठाकरे, ते शोधून फक्त 4च मारा, बाकीच्यांना मारू नका. ते पाकिस्तान असे दिवाळखोरीत गेलंय, बाकीच्यांना मारू नका. राज ठाकरे सांगतात अरे बाबा काय झालं, बाळासाहेबांची भाषा होती ना, काय ही दोघं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. बरं आम्ही म्हणतोय की बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज ठाकरे चाललेत, मग राज ठाकरेंचं पाऊल तिसरीकडेच पडायला लागले. त्या उद्धव ठाकरेंचं तर सोडून द्या, बाळासाहेबांचे सगळे विचार धुळीत मिळवले. बरं बाळासाहेबांच्या सावलीत आपण म्हणतोय राज ठाकरे उभे राहिले, कुठला असा गुण राज ठाकरेंनी घेतला? राजकारणासाठी कोणत्याही भूमिका घेणारे राज ठाकरे आज आपल्याला अतिशय स्पष्ट झालेत. बाळासाहेबांची भूमिका काय होती? भाजप जनसंघासोबतच जे काही करे आणि हिंदुत्वासाठीच, हिंदूच शेवटपर्यंत मरेपर्यंत हिंदू, मॅड हिंदू म्हणणारा माणूस. हेच राज ठाकरे बाहेर पडले, बाळासाहेबांचा मराठीचा मुद्दा त्यांच्याच विरोधात उभा केला. सुरुवातीला काय ते जागा आल्यानंतर हिंदुत्वाचे झेंडे सगळे बदलले, हिंदुत्वाच्या मार्गावर पुन्हा हिंदुत्व सोडून पुन्हा पुरोगामीचं सगळं जॅकेट त्यांनी घातले. मध्ये पवारसाहेबांच्या अगदी मुलाखत काय घेतल्या, अगदी जवळ गेले, भाजपाच्या विरोधात सगळीकडे सभा घेतल्या. बरं निवडणूक नाही काही नाही, फक्त सभा घेतल्या. काय नक्की चाललं आहे राज ठाकरेंचं? यांना सत्ता हवी आहे, यांना खरंच राजकारणात इंटरेस्ट आहे की फक्त ही खालची त्यांची जी कोणी नेते लढत आहेत, जे बिचारे खरोखर मेहनतीने लढत आहेत, सगळ्या गोष्टी करतायत, ते फक्त दाखवण्यासाठी आणि संघटना जिवंत ठेवण्यासाठी. बरं या संघटना जिवंत ठेवून त्याच्या मागं काय पैशाच्या काही गोष्टी आहेत का, या देखील महत्त्वाच्या आहेत, या देखील पाहिल्या गेल्या पाहिजेत. कारण राज ठाकरे बोलतात ना, त्या 4 जणांना शोधून मारा, मग तुमची लोकं पाठवा देतं त्या 4 जणांना शोधायला. राज ठाकरेंना तिथली परिस्थितीच माहीत नाही बहुतेक, ते भाषा दुसऱ्याची बोलतायत हे लगेच कळून येते त्यांच्या बोलण्यातून. कारण असे राज ठाकरेंचे विचार नाहीत हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यांनी सुरुवातीलाच काही ना काहीतरी ट्विट किंवा मेसेज करून सांगितलं असतं की नरेंद्र मोदींचे आभार, पाकिस्तानला संपवा. ही भाषा राज ठाकरेंची, ही कुठली भाषा काढली? 4 जणांना संपवा. आणि जे 4 जण जिथून उत्पन्न होत आहेत, 4,000 उत्पन्न होत आहेत, ते लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदचे सगळे हेडक्वार्टर उडवले भारतीय सैन्याने. ते काय उडवायला नव्हते पाहिजे होते. 4 जणांना आधी शोधत बसा. बरं ह्या 4 जणांना तर शोधतीलच, पण 4 जणांना सामील होणारे तिथले हजारो लोकांची घरं त्यांना ताब्यात घेतलं भारतीय लष्करानं. ह्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यायला नको. हे नुसते अशाच कुरापती करत राहतील. अरे ते दिवाळखोरी पैशानं निघतील, अरे त्यांचं ते निघणारच आहेत, ते असेही मातीमोलच होणार आहेत. पण त्यांचा जिहाद आणि त्यांचा कट्टरतावाद कधी संपणार नाही. तो पैशावर चालत नाही, तो पैशाअभावी देखील जिवंत राहील. आणि म्हणून यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत. आणि राज ठाकरे बरं ठीक आहे, राज ठाकरेंच्या बोलण्याला एवढं कोणी आता सध्या तरी महत्त्व देत नाही, कारण त्यांची गाडी कुठच्या दिशेला चालली ना हे झालं आम्हालाच इथं कधी बसून कळत नाही की नक्की काय चाललं आहे, नक्की काय करायचं यांना. म्हणजे
खरंच राज ठाकरे एवढे उत्तम, एवढे हुशार, एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असताना राज ठाकरे असं का करतायत याच्यावरती अजून तरी विश्वास बसत नाही आहे. त्यांना असं वाटतंय की मी उद्धवसोबत जाऊन काहीतरी नवीन महाराष्ट्रामध्ये जादू घडेल. शक्य नाही, शक्य नाही. कारण सध्याच्या घडीला ते राजकारण ठाकरे घराण्यासाठी अनुकूल नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. आणि हे त्यांनी करून पाहावं. पुन्हा एकदा माझा हाच व्हिडिओ असेल की तुमची हार कशी झाली, निश्चित मी बनवेन. पण राज ठाकरेंनी या राऊतांची आणि उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन बोलू नये. त्यांनी जे काही संघर्ष त्यांनी बाळासाहेबांचा पाहिला, त्या संघर्षावर जर तुम्ही ठामपणे उभे राहणार असाल तर आम्ही हिंदू म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू, निश्चित उभे राहू. तुम्ही याने सांगितल्यावर बोलणार, त्याने सांगितल्यावर काम करणार, हे असले राज ठाकरे नको आहेत आम्हाला. मी बिंदास बोलतो, मला काही घेणं देणं नाही आहे. पण राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केलं ना, अत्यंत चुकीचं, ज्याच्यात सेन्सच नाही कसला, इलॉजिकल ज्याला म्हणतात ना, निरर्थक. काय ते काही सेंटेन्स आहे का? ते काय बोललं जातं का? सगळा देश आमच्या लष्कराच्या आणि आमच्या या निर्णयाच्या मागे उभा राहिला नरेंद्र मोदींच्या. आणि राज ठाकरे काय बोलतात? 4 जणांना शोधा. मग तुम्ही जात, तुमची सगळी लोकं पाठवा, हे तुमचे जिल्हाध्यक्ष हे ती सगळी पाठवा तिकडे शोधायला. तेवढं तरी सर्च मोहीम होऊ द्या तिकडे जाऊन. काहीही बोलत बसतो आम्ही. अरे ते 4 जण आले, ते इथले स्थानिक असतील, बाहेरचे असतील, ते कसे घुसतात, काय घुसतात, सगळं लष्कर, भारतीय लष्कर बघतंय ना, सांगतेत ना ते सगळे लोक काय नक्की झालं. कुणी तिथल्या स्थानिकांनी साथ त्यांना दिली, त्यांनी सगळं रेकी वगैरे केली असणार ती. आणि ही काय घटना आजच घडले का? या अतिरेक का आजच 75-74 वर्ष झाली आज या सगळ्या कुरघोड्या ही सगळी लोक करतायत. मग जे म्हणजे विचार करा, जे बाळासाहेब छाती ठोकपणे सांगत होते की आमच्या अमरनाथ यात्रेला हात लावाल तर इथनं हातची विमानं उडणार नाहीत, कुठं गेलं आमच्या राज ठाकरेंचं हिंदुत्व? कुठं गेलं हिंदुत्व आमच्या राज ठाकरेंचं? बरं ते अंगात आहे असंही नाही की नाही आहे, पण ते बाहेर का निघत नाही समजत नाही. म्हणून मी म्हटलं आजूबाजूची माणसं बदला आणि विचारसरणी बदला. राज ठाकरेंना माझा एकच सल्ला असेल, पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलला आहे तसा स्वतःच्या अंतर्मनाचा देखील रंग बदला आणि भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी कट्टर कठोर अशा गोष्टी करून पुढे चालत राहा. तुम्ही बघा, तुम्ही संपूर्ण देश व्यापू शकता, एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे. पण सध्या तुम्ही जाताय चुकीच्या मार्गाला आणि स्वतःच्याच हाताने स्वतःसाठी खड्डा खणून घेताय. एवढंच मी तुम्हाला फक्त सांगेन.